सांगा का आता कसं कसं काय आता काय. सगळं व्यवस्थित सांगा तुम्ही. मी देव मंदिर हां हां सांगा आता कसं आहे तुम्हाला. आता मी व्यवस्थित आहे मी. हम्म. तब्येतीने वगैरे चांगलं आहे. बरोबर 15-3 आठवड्यामध्ये मला इथल्या औषधाचा गुण आला, त्याच्यामुळं मी अगदी व्यवस्थित झालो. बरोबर बरोबर. आता मंदिरामध्ये मी जातो येतो, हां. तिथे सेक्रेटरी म्हणून काम हां. करत असतो. बरोबर. आणि सध्याला जाणं येणं आमचं मंदिर गावापासून लांब असल्यामुळे मग थोडंसं एक अर्धा किलोमीटरवर आहे. हां हां त्यामुळं तिथंपर्यंत जातो येतो. चालता येते बसता येते एवढं. मला वाटतं आता ट्रीटमेंट चालू मोस्टली 2 वर्ष झाले नाही ना. 2-3 वर्ष झाले 3-4 वर्ष चालू आहे. आणि बंद करून औषध आपल्या आता. आता हे 4 महिने झाले बंद करून. हो. तरी काय प्रॉब्लेम नाही त्यांना एकदम ओके आहे. तुम्हाला कसं वाटतं अनुभव त्यांचा. बरं वाटतंय की मुलंही म्हणतात की हा, हा. चांगलं झालं म्हणजे आता म्हणजे एकट्याला आम्ही कुठं पाठवत नाही एवढं. असं हां बरोबर. म्हणजे लांब आता असं सध्याला मी फिरत आहे. हां सध्या कुठले कुठले देवस्थान म्हणजे गोंधळ वगैरे करून आलो. परवा गुड्डापूरला गेलो होतो, गुड्डापूर करून आलो. आता अक्कलकोटला जाणार आहे. काय गोंधळ गेला. अक्कलकोटला जाणार आहे. हां हां आता जाणार आहे. वास गोंधळ मिळतो. गोंधळे महाराज हां तिथं महाराजांचं दर्शन करून तिथनं आलो. इकडे परत गुड्डापूरला जाऊन आलो, देवीचं दर्शन करून. आता गाणगापूरला जाणार आहे. 2 दिवस तिथं मुक्काम करणार. मी 1 महिनाभर फिरत असतो. ऑफिसमध्ये मी जात नाही. 1 महिन्यानंतर पुन्हा जायचं. बरोबर. आणि आमचं मंदिर हे पाहण्यासारखंच आहे. तुम्हाला सुद्धा आम्ही बोलवणार आहे. बरोबर. पण तुमचं ते काय असतंय आणि हे असतं त्यामुळे आम्हाला काय करता येत नाही. तुम्ही शिबिर वगैरे तिथे घेतलं तर आमच्या तिथं चालू शकते. घेऊया सगळं घेऊया. तुम्ही लोक गोळा करा, लोकांना सांगा, आपण सगळं बोलूया. कारण काय आहे तिथं शिबिर आता चैत्र महिन्यामध्ये शिबिर होतात. बरोबर. आमच्याकडे 1-2 होतात. आता एक परवा झालं. ते परवा एक विचारायला आलो तुमच्या आपल्या याच्यामध्येच. त्याला म्हटलं तुम्ही अगोदर असं करा, म्हटलं तुम्ही परवानगी घ्या. तुम्हाला मी परवानगी देतोच. मंदिराची शिबिर घ्यायला मी परवानगी देतो. परंतु ज्या वेळेला गर्दी असते त्यावेळेला तुम्ही घेतलं तर त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे लोकांची छान माहिती होणार. तोपर्यंत म्हटलं तुम्हाला तसं माहिती आहे ना, तुम्ही